होतकरू व मीडियात करिअर करणाऱ्यांसाठी उत्तम संधी. आपण ऑनलाईन ही काम करू शकता. संपूर्ण राज्यभरात प्रसारित होणाऱ्या स्टार 24 तास या वाहिनीसाठी जागा भरणे आहे. यात अँकर, रिपोर्टर, कॅमेरामॅन, एरिया प्रतिनिधी, स्क्रिप्ट रायटर, व्हिडिओ एडिटर, रिसेप्शन व इंटर्नशिपसाठी विद्यार्थी घेणे आहे. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्टार 24 तास मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. ही बातमी आहे देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन हा चौथ्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा असून यात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पाचव्या लॉकडाऊन मध्ये यात हॉटेल व रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली असून उद्योग सुरू करण्यालाही काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमालाही परवानगी देण्यात येणार आहे. याचबरोबर 5 मे पासून मॉलमधील काही दुकानांना देखील सूट असणार आहे. या लॉकडाऊन मध्ये 2 फेज मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याचबरोबर दुकानांची वेळ देखील वाढवण्यात आली आहे. मात्र हे शॉप, मॉल, दुकानदार, रेस्टॉरंट यांना 5व्या लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगला 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. यात मागील वर्षभरात सरकारने केलेली कामं, याला जनतेने केलेलं सहकार्य याबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. काय आहे या पत्रात, ऐकूया मोदीजींच्या आवाजात. वैश्विक महामारी कोरोना की वजह से जो परिस्थितियां बनी हैं, उन परिस्थितियों में इस पत्र के द्वारा आपके चरणों में प्रणाम करने और आपका आशीर्वाद लेने आया हूं. हम तेज गति से आगे बढ़ ही रहे थे कि कोरोना वैश्विक महामारी ने भारत को भी घेर लिया. एक और जहां अत्याधुनिक स्वास्थ्य सेवाओं और विशाल अर्थव्यवस्था वाली विश्व की बड़ी बड़ी महाशक्तियां हैं, वहीं दूसरी ओर इतनी बड़ी आबादी और अनेक चुनौतियों से घिरा हमारा भारत है. कई लोगों ने आशंका जताई थी कि जब कोरोना भारत पर हमला करेगा तो भारत पूरी दुनिया के लिए संकट बन जाएगा. लेकिन आज सभी देशवासियों ने भारत को देखने का नजरिया बदलकर रख दिया है. आपने ये सिद्ध करके दिखाया है कि विश्व के सामर्थ्यवान और संपन्न देशों की तुलना में भी भारतवासियों का सामूहिक सामर्थ्य और क्षमता अभूतपूर्व है. ताली थाली बजाने और दिया जलाने से लेकर भारत की सेनाओं द्वारा कोरोना वॉरियर्स का सम्मान हो, जनता कर्फ्यू या देशव्यापी लॉकडाउन के दौरान नियमों का निष्ठा से पालन हो, हर अवसर पर आपने ये दिखाया है कि एक भारत ही श्रेष्ठ भारत की गारंटी है. निश्चित तौर पर इतने बड़े संकट में कोई ये दावा नहीं कर सकता कि किसी को कोई तकलीफ और असुविधा न हुई हो. हमारे श्रमिक साथी, प्रवासी मजदूर भाई बहन, छोटे छोटे उद्योगों में काम करने वाले कारीगर, पटरी पर सामान बेचने वाले, रेहड़ी ठेला लगाने वाले, हमारे दुकानदार भाई बहन, लघु उद्यमी, ऐसे साथियों ने असीमित कष्ट सहा है. इनकी परेशानियां दूर करने के लिए सभी मिलकर प्रयास कर रहे हैं. लेकिन हमें ये भी ध्यान रखना है कि जीवन में हो रही असुविधा
जीवन पर आफत में न बदल जाए, इसके लिए प्रत्येक भारतीय के लिए प्रत्येक दिशा निर्देश का पालन करना बहुत आवश्यक है। हम अपना वर्तमान भी खुद तय करेंगे और अपना भविष्य भी। हम आगे बढ़ेंगे, हम प्रगति पथ पर दौड़ेंगे, हम विजयी होंगे। आमदार राहुल मयेकर यांनी आज मुंबई महानगरपालिकेसमोर हातात फलक घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं। यात एम्समध्ये असलेली अस्वच्छता, तेथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिलेलं जेवण देण्यात येणारी सेवा ही अतिशय निकृष्ट दर्जाची असून या ठिकाणी स्वच्छता नसल्याने रुग्णांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे, असा आरोप केला आहे। या ठिकाणी एमसीजीएमच्या गाईडलाईन कुठेही पाळल्या जात नाहीत। टेस्टिंग पासून तर रुग्णालयात कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये एमसीजीएमच कुठेही पालन केलं जात नाही। हे भयावह आहे। यात त्वरित सुधारणा झाल्याच पाहिजेत, असं निवेदन यावेळी बीएमसी आयुक्तांना दिलं। आणि मुंबई महानगरपालिका कसं काय हेतुपुरस्पर इकडे टेस्टिंग करत नाहीये हे आपल्याला दाखवू इच्छितो। आज बीएमसीच्या रेकॉर्ड प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्डमध्ये 1123 लोकांची चाचणी टेस्टिंग केली गेली। त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टलवरती माहिती देण्यात आली आहे की 900 लोक संक्रमित आहेत, इन्फेक्टेड आहेत। म्हणजे एवढा जास्त, जवळजवळ 80% पॉझिटिव्ह रेट आहे। असं असतानाही इकडे टेस्टिंग होत नाहीये। गेल्या 15 दिवसात केवळ एक टेस्टिंग कॅम्प झालेली आहे। वारंवार आमदार, नगरसेवक विनंती करत आहेत की टेस्टिंग कॅम्प झोपडपट्ट्यांमध्ये वाढवा, तरीही टेस्टिंग होत नाहीये। गेल्या 15 दिवसात एक टेस्टिंग झाली, 31 लोक सिम्पटमॅटिक लोक तिकडे उपस्थित होती, केवळ 8 लोकांची टेस्ट केली गेली 15 दिवसात। असं असताना नेमका लॉकडाऊनचा जो हेतू असतो की जास्तीत जास्त लोकांचं टेस्टिंग करून पॉझिटिव्ह केसेसना आयसोलेट करायचं, ते आपलं जे तात्पर्य आहे ते बीएमसी डिफीट करत आहे, असं आज मी इकडे सांगू इच्छितो। आपण जर इकडच्या CC1 CC2 सेंटरची परिस्थिती बघितली तर इकडे केम्को हाऊस म्हणून एक CC2 सेंटर केले आहे। इकडे 40 रुग्णांना एकत्र ठेवण्यात आले आणि 40 रुग्णांपाठी केवळ एक शौचालय दिलं गेलं आहे। शौचालयाची परिस्थिती पण अत्यंत विकट आहे, अत्यंत वाईट आहे। तिकडे देणारं जेवण हे अतिशय खराब दर्जाचं जेवण दिलं जातं आणि त्याचबरोबर गेली 8 दिवस बीएमसीला सांगूनही जेवण व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही स्वतः तिकडे जेवण पाठवत आहोत। तर एकूण बीएमसीचा कारभार जो कुलाबा विधानसभेत चालला आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज परळ येथील केईएम रुग्णालय येथे भेट दिली। यावेळी आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते। रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कशी सुरू आहे याची पाहणी केली व त्याचा सविस्तर आढावा घेतला। कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने सुरू आहे याचीही पाहणी केली। रुग्णालयातील वैद्यकीय अधिष्ठाता देशमुख यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। आज या ठिकाणी केईएम हॉस्पिटलमध्ये आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यान्वित आहे त्याची पाहणी करण्याकरता मी आणि आमचे आमदार कालिदास कोळंबकर साहेब या ठिकाणी आलो होतो। कारण कालच मी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त काकाणी साहेब, जयस्वाल साहेब यांची भेट घेऊन कशा प्रकारची मुंबई महानगरपालिका ही व्यवस्था रन करते याची माहिती घेतली होती आणि मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कशा पद्धतीनं कार्यान्वित त्या हॉस्पिटलला आहेत याचा आढावा घेतला, माहिती घेतली। आज त्या ठिकाणी बऱ्यापैकी यंत्रणा असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु एक ऑक्सिजनचे असणारे काही मशीनचा शॉर्टेज त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। काय मग नाव त्याचं? हाय फ्लो नेझल कॅन्युला, नेझल कॅन्युला ऑक्सिजन। तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या आमदार निधीतून आमच्या आमदारांच्या काही मदत लागली तर त्या ठिकाणी तशा प्रकारचा 4-5 मशीनसाठी निधी देण्याची सुद्धा तयारी त्या ठिकाणी दाखवली। कारण केवळ आढावा घेऊन त्यांना सूचना देण्याबरोबर त्यांना ज्या काही मशिनरीची आवश्यकता आहे, जे काही महापालिकेचं बॅकअप, जे काही राज्य शासनाचं बॅकअपची आवश्यकता आहे
तेही देणं आमची जबाबदारी या भावनेतनं आज या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं। आज अधिकारी देशमुख इतर अधिकारी त्या ठिकाणी होते। इथे ज्या ज्या सूचना सरकारला म्हणून करायच्या आहेत त्याही अजितदादांशी आम्ही दूरध्वनीवरून या ठिकाणी बोललो आणि निश्चितपणे KEM हे एक सर्वसामान्यांचं हॉस्पिटल आहे, सर्वसामान्य माणसांचा विश्वास असणारं हॉस्पिटल आहे आणि म्हणून त्यांच्या आरोग्य व्यवस्था या सशक्त असल्या पाहिजे, परिपूर्ण असल्या पाहिजेत या भावनेतनं या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। निश्चितपणे या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी या ठिकाणी काम होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। सरकारकडून ज्या आवश्यकता आहेत ते सरकारला आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर द्यायला निश्चितपणे भाग पाडू। मी आयुक्तांशी बोलेन आणि आणखी सुरळीतपणे इथली व्यवस्था रुग्णांच्या सेवेसाठी कशी होईल याची व्यवस्था पाहू। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील कॅनरा बँकेने कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी बँकेतील काउंटरच्या समोरच्या बाजूला विशेष अंतर ठेवून प्लास्टिकचं आवरण लावण्यात आलं आहे। यामुळे बाहेरील नागरिकांकडून होणारा कोरोना संक्रमणाचा धोका टळू शकतो। मागील काही दिवसात उल्हासनगर परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सध्या तो 300च्या पार गेला आहे। यावर खबरदारी उपाय म्हणून बँक प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या प्लास्टिक कव्हरची व्यवस्था करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर संपूर्ण राज्य कोरोना विरोधात लढाई लढत आहे। या लढाईला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या वॉर रूमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। वास्तविक तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की जवळपास मार्च अर्धा, एप्रिल पूर्ण, आता मे 2 दिवसात संपेल, 2.5 महिने आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीला साथ दिली। परंतु काही लोक जे काही नियम ठरवलेले त्या नियमाचं पालन करत नाही, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय। आजही आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मुंबई, औरंगाबाद, मालेगाव, पुणे आणि आता काही प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड अशा पद्धतीनं आपल्याला करोनाबाधितांची संख्या तिथं पाहायला मिळते। परंतु माझं नागरिकांना अतिशय स्पष्ट सांगणं आहे की बाबांनो, घाबरू नका। घाबरून जाण्यासारखा हा आजार नाही आहे। आपण सगळ्यांनी आपापली काळजी जर घेतली, स्वच्छता ठेवली, फिजिकल डिस्टन्स हे आपण त्या ठिकाणी पाळलं तर निश्चितपणे ह्याच्यातनं आपण सही सलामत बाहेर त्या ठिकाणी पडू शकतो। पण सगळेजण मिळून सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू। कार ग्राहकांसाठी चांगली ऑफर आणली असून मात्र 5,000त 5 लाखापर्यंतची ऑफर कंपनीने आणली आहे। इतकंच नाही तर पहिले 6 महिने गाडीचा EMI देखील 5,000 पर्यंतच असेल। 6 महिन्यानंतर गाडीचा हप्ता ठरवण्यात येईल। मात्र यावेळी कार परत करण्याची असेल तर ती देखील सुविधा कंपनीने ठेवली आहे। कोरोनामुळे कार बाजार अस्थिर झाल्याने कार कंपन्या अशा बाजारात उतरल्या आहेत। अशा ऑफर्स घेऊन कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत राहा स्टार 24 तास। तसंच अधिक माहितीसाठी www.star24tas.co.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या। पहा आता आपल्या घरातील टीव्हीवर हॅथवे नेटवर्क सोबत चॅनल नंबर 119 वर
राज्यातील व आपल्या आसपासच्या घडामोडींसाठी स्टार 24 तास हे चॅनल YouTube सह पहा आपल्या घरातील टीव्ही स्क्रीनवर हॅथवे नेटवर्क सोबत चॅनल नंबर 119 वर